नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं इझी कुकिंग विथ स्मितामध्ये। तर आजची आपली रेसिपी आहे मुगाचे अप्पे। हिरवे मूग 6 ते 7 तास भिजत ठेवले होते। त्यानंतर त्यामध्ये थोडे पोहे घेतले आहेत, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, जसं आपल्याला तिखट हवं आहे तसं, एक आल्याचा तुकडा, चवीपुरतं मीठ आणि पाणी घालून हे व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता मी ते एका टोपामध्ये काढून घेत आहे। त्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर ते 1.5 ते 2 तास बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचे अप्पे बनवायला घ्यायचे आहेत। इथे मी अप्प्याच्या भांड्यामध्ये थोडं तेल घालून घेत आहे, अगदी थोडं। त्यानंतर आपण त्यामध्ये अप्पे बनवायला सुरुवात करत आहोत। झाकण देऊन दोन्ही बाजूनी व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। लो फ्लेमवरती शिजवायचे आहेत अप्पे, म्हणजे व्यवस्थित शिजले जातात ते। पाहू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे। अप्पे दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजवून झालेले आहेत। आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी, गरमागरम अप्पे आणि खोबऱ्याची चटणी खूप छान लागते। ही रेसिपी नक्की करून पहा। थँक्स फॉर वॉचिंग। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा।